जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे आज आपलं स्वागत करत आहे ठाणे वेस्ट लोकेशनला, जे स्टेशनपासून काही सेकंदावर आपला हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे. स्टेशनपासून अंतर जो असणार आहे प्रोजेक्टचा 700 मीटरवर आहे, जिथे आपल्याकडे 2 BHK 560चे असे 2 जोडी ऑप्शन आहेत, जिथे 2 स्टेअरकेस 2 लिफ्ट आपल्याला दिलेली आहे. डायरेक्शन ही ईस्ट वेस्ट आहे. वास्तूप्रमाणे हा फ्लॅट आहे. तर हा फ्लॅट आपण एक जो पहिला पाहू शकता, सुंदरसा हा एंट्रन्स. त्यानंतर आपण पाहताय फॉल सिलिंग केलेली आहे ओनरने. आणि ही बिल्डिंग जी आहे फक्त याला 10 इयर्स कंप्लीट झालेले आहेत. डॉक्युमेंट्स सर्व क्लिअर आहे. SBIमधनंही लोन करू शकता किंवा तुमच्या लीडिंग बँकमधनंही तुम्ही इझिली लोन करू शकता. सो बाल्कनी आपण हा फ्लॅटमधनं पाहू शकता. तर ही स्टँडिंग बाल्कनीचा स्पेस आहे. खूप स्पेशियस फ्लॅट आहे. हा फ्लॅट जो आहे हा सेमी फर्निश्ड. आता आपण समोर बघू शकता अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू आहे. ठाणा क्रीक, त्यानंतर आपल्याला माउंटेन, हे सर्व आणि सनराईज जो आहे मॉर्निंगचा तो या व्ह्यूमधनं तुम्हाला क्लिअर आहे. आता हा डायनिंग टेबल आपण पाहू शकता, जो आपल्याला या फ्लॅटसोबत ओनर देणार आहेत. सो डायनिंग टेबलही आहे, 4 चेअर आहेत आणि वेल मेंटेन्ड आहे फ्लॅट. सो लाईटिंगपासून ते फॉल सिलिंग सर्व वर्किंग आहेत. आता आपण हा मॉड्युलर किचन पाहू शकता, जिथे गॅस लाईनसुद्धा आलेली आहे, ट्रॉली आहेत, बॉक्स आहेत, कॅबिनेट जे एरिया आहे हे सर्व आपल्याला दिलेलं आहे ओनरनेच. तर हे सगळं जे आहे ओनरने स्वतःच्या खर्चाने केलेलं आहे. सो प्राइसिंग जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केली आहे. आणि एंडला तुम्ही याचा कार पार्किंगही पाहू शकता, जे सरफेस पार्किंग आहे. आता हे आपण ट्रॉली बघताय, ट्रॉली ही चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. आणि गॅस लाईन आलेली आहे. तर सर्वांना पहिला प्रश्न पडतो, गॅस कधी येईल. तर इथे गॅस लाईन आलेली आहे. सो पूर्ण टायलिंग केलेली आहे किचनमध्ये. तर पाहू शकता किचनचा हा पूर्ण पार्ट. आता यानंतर आपण जाऊया कॉमन बेडरूममध्ये. तर कॉमन बेडरूमला ही चांगला वेल पेंटेड आहे. त्यानंतर फॉल सिलिंग केलेली आहे. फॉल सिलिंगचं ही डिझाईन आपण पाहू शकता. आणि एक स्टँडर्ड साईज जी असते फ्लॅटची, त्याप्रमाणे हा बेडरूम जो आहे 9x10चा किंवा 9x8चा आपला आहे. आणि आता बाहेरचं एक्सटर्नल पेंटिंगही झालेलं आहे बिल्डिंगचं. सो इंटरनल एक्सटर्नल दोन्हीही बिल्डिंग वेल मेंटेन्ड आहे. फ्लॅटही चांगला आहे. आता हा लॉबी एरिया पाहू शकता, जिथे टायलिंग केलेली आहे. आता हा जो बॉक्स आहे ते आता पेंटिंग झाल्यानंतर बॉक्स लावायचा राहिलेला. तर हा कॉमन टॉयलेट पाहू शकता. कॉमन टॉयलेटमध्येही तुम्हाला गीझर दिलेला आहे. इथे स्टँडिंग बाल्कनी, इथे तुम्ही वॉशिंग मशीन किंवा युटिलिटी जे तुम्हाला हवं आहे तो एरिया. आणि हा लॉफ्ट आहे, पोटमाळा जो म्हटला जातो टॉयलेटचा, तर ते आहे. आता हा मास्टर बेडरूम आहे आपला. तर मास्टर बेडरूमलाही चांगला स्पेस दिलेला आहे. तर आपण आता मास्टर बेडरूमचा टॉयलेट पाहू शकता. सो वरती पण फॉल सिलिंग केलेली आहे. त्यानंतर आता हा मास्टर बेडरूमचा जसं टॉयलेट बघताय तर तिथेही डक्ट एरिया आहे, गीझर दिलेला आहे. आता हा मास्टर बेडरूम आपण पाहू शकता प्रॉपर, जिथे फॉल सिलिंग केलेली आहे, AC दिलेला आहे. आणि फॅन आणि AC जे आहे ओनर ठेवून जात आहेत, तर तुम्हीही यूज करू शकता. आणि इथे वॉर्डरोब निश एरिया आहे. बेडरूमचा स्पेस तरीही तुम्हाला एक स्पेशियस आहे. सुंदर हा फ्लॅट. बाल्कनी आहे, स्टँडिंग बाल्कनी. तर थोडंसं सामान होतं तिथे अडगळीचा, तर त्यामुळे दाखवता येत नाही आहे. बट ॲक्च्युअल ज्यावेळी तुम्ही साईटवर याल तर मी तुम्हाला हे प्रॉपर बाल्कनी जी आहे, स्टँडिंग बाल्कनी, तर तुम्हाला विजिबल आहे. असाच आपला हा सुंदर जो 560 स्क्वेअर फीटचा मिरर इमेज याची बाजूलाच आहे, तोही मेंटेन्ड आहे. त्याला करंटली रेंटवर दिलेला आहे आणि त्याचा रेंट जो आहे तो 35,000 रुपये पर मंथ येत आहे. सो जर तुम्हाला वाटत असेल की मला एक रेंटवरती द्यायचा आहे, तो ऑलरेडी एक रेंटवर दिलेला आहे. हा 2 BHK आपला फ्लॅट, जिथे मॉड्युलर किचन आणि सर्व काही आपल्याला दिलेलं आहे जे ओनर आहेत त्यांच्याकडनं. तर अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मला कॉल करा, साईट व्हिजिट करा. आणि हे मोजून 2 BHK आहेत. आणि हे पार्किंग एरिया आपण पाहू शकता, जशी सरफेस पार्किंग आहे, स्टॅक नाही. तर 2 फ्लॅटबरोबर 2 कार पार्किंग आहे. प्रत्येक 2 BHKला एक फ्लॅट आपल्याला पार्किंग दिलेली आहे. सो आणि अजून माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर मला कॉल करा आणि लवकरात लवकर साईट व्हिजिट करून आपला